तर नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं पूजाची दुनिया या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मस्त आणि मजेत आहात ना? तर मस्त आणि मजेतच असायला हवं तुम्हा सगळ्यांना. पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. तर गेल्या 7-8 दिवस झाले माझी तब्येत ठीक नाही आहे. कारण थोडा दाताचा प्रॉब्लेम आहे आणि मध्येच मला ताप आणि थोडं व्हायरल इन्फेक्शन झालं होतं. तर आषाढी एकादशीचा आणि गुरुपौर्णिमेचा मी ब्लॉग शूट करू शकले नाही. तर पूजा पण त्या दिवशी मी केली नव्हती, कारण मी नुकतीच दवाखान्यामधून आली होती. तर आज म्हटलं छानपैकी मस्त देवपूजा करूया आणि माझी तब्येत आज ठीक आहे, तर मी आज गुरुपौर्णिमा आणि एकादशी माझ्या पद्धतीने छानपैकी करणार आहे. तर देवाला क्षमा मागून आज मस्त मनोभावे अशी देवपूजा केली आणि हेच जे आपलं रुटीन आहे नेहमीचं. तर चला आज दाखवते तुम्हाला काय-काय कामं केली. थकवा मला अजूनही आहे आणि सध्या वातावरण फार बदललं ना, तर त्यामुळे सध्या साथच चालू आहे व्हायरलचे डॉक्टर बोलले होते. तर आता जरा बरं वाटत आहे आणि आता परत आपले ब्लॉग चालू होते. तर चला बघूया काय-काय आणि कसं-कसं काम केलं. चला. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची तोडून या गाठ, पाऊले चालती पंढरीची वाट. तर छान मस्त एकदम मी शांततेमध्ये पूजा केली आणि त्यानंतर जसं मी सांगितलं आधीचे दिवस माझे थोडे तब्येत ठीक नव्हती, बरे नव्हते गेले. तर मग आज मी एकदम शांततेमध्ये आणि मला लागेल तेवढा वेळ मी आज पूजा केली. तर खरंच पूजा केली की किती प्रसन्न वाटतं ना आपल्या घरामध्ये. जिकडे-तिकडे पॉझिटिव्हिटी वाटते, सकारात्मकता वाटते देवपूजा केल्यानंतर. आणि ज्या दिवशी देवपूजा केली नाही ना, त्या दिवशी असं वाटतं, की काहीतरी ना आपण कुठलं तरी आपलं मेन जे काम आहे ते झालेलं नाही आहे आणि असं थोडं नीरस-नीरस वाटतं. आणि आज तर मला इतकं घरात प्रसन्न वाटत होतं ना, सगळीकडे छान धूप-दीप फिरवली आणि मग मस्त स्वयंपाकाला लागले. तर आज मी बनवणार होती पालक आणि पनीर याची कोरडी भजी बनवणार होती. मला पालक पनीर नव्हतं बनवायचं ग्रेव्हीवालं. तर आज मी कोरडी भजी बनवली. ही मला अतिशय आवडते. म्हणजे मी कधी-कधी जर असा व्हेज रोलही तयार केला ना, तर त्याच्यामध्ये हे स्टफिंग आपण वापरू शकतो. तर सगळ्यात आधी मी काय केलं ना, पनीर आणि पालक छानपैकी मस्त पालक धुवून चिरून घेतला आणि पनीर असं त्याला कुस्करून घेतलं आणि हेच त्याच्यामध्ये जे आपले मसाले असतात साधे, जे आपण मसाले आपल्या रोजच्या स्वयंपाकामध्ये वापरतो ना, तेच मसाले वापरायचे. तर छानपैकी असे साधेसुधे मसाले वापरूनच मस्त ही भाजी होते आणि त्याला थोडासा घट्टपणा येण्यासाठी ना, त्याच्यामध्ये मी 2 चमचे किंवा 1.5 चमचा असं बेसन घातलं. तर आपल्याला जेवढी कन्सिस्टन्सी हवी असेल ना थोडी घट्ट, तर तेवढं आपण त्याच्यामध्ये बेसन घालायचं आणि बेसन घातल्यानंतर ते छानपैकी मस्त त्या मसाल्यामध्ये होऊ दिलं. त्याला करडा कलर असा येऊ दिला आणि त्यानंतर मग मी त्याच्यामध्ये चिरलेला छानपैकी स्वच्छ धुतलेला चिरून असा पालक घातलेला आहे आणि त्याला मस्त असं मिक्स करून ते होऊ दिला आणि पालक थोडा चांगला शिजल्यानंतर ना, एकजीव झाल्यानंतर ना, त्याच्यामध्ये असं कुस्करून पनीर टाकायचं जेणेकरून
त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारच्या गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे आणि छानपैकी मस्त हे असं पालक आणि पनीर याची ही मस्त कोरडी अशी भाजी होते आणि ही तुम्ही प्रवासामध्ये पण नेऊ शकता. मुलांच्या डब्यासाठी सुद्धा तुम्ही या भाजीचा अ, ही भाजी तुम्ही करू शकता. कारण ना घट्ट आहे त्यामुळे ही भाजी टिफिनमधून खाली जाण्याची शक्यता पण फार कमी असते. तर मस्त इथे अशी ही भाजी बनवून घेतली आणि थोडंसं त्याच्यावरती झाकण ठेवलं की छान होते ती. आणि त्यानंतर चपात्या वगैरे सगळ्या करून घेतल्या आणि खरंच एवढी भूक लागली होती ना, तर म्हटलं चला पटापट थोडं ताट वाढवून घेऊया आणि जेवण करूया. कारण वीकनेस असला की कितीही चांगलं आपण बनवलं ना, तरी तब्येत ठीक नसली तर आपल्याला जेवण जात नाही. तर अशा पद्धतीने मस्तपैकी साधं असं ताट वाढवून घेतलं आणि ताट असं वाढून थोडंसं असं शूट केलं आणि तुम्हाला दाखवण्यासाठी आणि अ, त्यानंतर मी जेवायला बसले. कारण मग उशिरा जेवण झालं ना, की मग संध्याकाळची वेळ होते, तर मग रात्री जेवण लवकर जात नाही. आणि जेवण वगैरे झाल्यानंतर ना, आज हे सगळं दुसऱ्या दिवशी मी काय केलं ना, हे सगळे जे ब्लँकेट होते त्याच्या घड्या करून व्यवस्थित ते जे ब्लँकेट आहेत ते मी उन्हामध्ये टाकले होते. कारण थोडंसं ऊन आलं होतं बाहेर. तर उन्हामध्ये टाकल्यानंतर त्याला दिवसभर असं उन्हामध्ये राहू दिलं आणि नंतर त्याच्या अशा घड्या करून पद्धतशीर ठेवून दिलं. आणि हे जे आपले रोजच्या वापरामधले असतात ना, आपण एखाद्या दिवशी तरी त्याला ऊन द्यायला पाहिजे. तसं तर आपण ते धुतच असतो स्वच्छ. पण मग हे असं ऊन दिलं ना, की त्याच्यामधले जोही काही असा वास असतो तो निघून जातो आणि काही असले थोडेसे काही जंतू वगैरे तर तेही मरून जातात. तर असं उन्हामध्ये टाकलं, की फ्रेश वाटतात ते नंतर अंगावरती घ्यायला. तर हे अशा पद्धतीने मस्त दिवसभर त्याला कडक उन्हामध्ये असं ठेवलं होतं आणि मग नंतर त्याला रोल करून कपाटामध्ये ठेवून दिले. आणि आज ना मला बेडशीटसुद्धा चेंज करायची होती. तर ही जी जुनी बेडशीट आहे ती बेडशीट काढून घेतली आणि व्यवस्थित ही जी कव्हर आहे गादीची ती कव्हर व्यवस्थित केली आणि हे आपण रोज इथे झोपतो ना, तर आपलं खरंच झोपण्याची जी जागा आहे ना आणि आपलं ब्लँकेट झालं, गादी झाली, उशा झाल्या, हे खरंच स्वच्छ असायला पाहिजे. कारण ना यांनी आपल्याला स्किनचा प्रॉब्लेम होऊ शकतो, केसांचा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर माझं तर असं आहे, की मी आठवड्यामध्ये बेडशीट चेंज करतेच. कारण आपण जिथे झोपतो तर ती आपली जागा जर छान फ्रेश असली ना, तर आपल्याला सुद्धा चांगलं वाटतं आणि घरही प्रसन्न असं वाटतं. तर हे पूर्ण असं आधी स्वच्छ करून घेतलं आणि ज्या दिवशी मी बेडशीट चेंज करते ना, तर अशी माझी स्वच्छता ही चालूच असते. हे जे बेडचे हे जे पॅनल आहे, तर हे व्यवस्थित त्याला मी क्लीन करून घेते, जेणेकरून बाजूची खिडकी उघडी ठेवली की त्याच्यामधून खूप अशी धूळ येते आणि त्याच्यावरती धूळ बसते, तर ती लगेच डोळ्यांनी दिसते सुद्धा आणि ॲलर्जीचं प्रमाण पण यांनी वाढू शकतं. तर त्यामुळे मी असं मस्त हे क्लीन करून घेतलं आणि याच्यावरती ही स्वच्छ अशी धुतलेली नवीन बेडशीटसुद्धा टाकून दिली आणि खरंच आपण असे छोटे-छोटे बदल करत राहिलो ना, आपल्या बेडरूममध्ये म्हणा, आपल्या घरामध्ये म्हणा, तरी किती फरक पडतो ना, छान प्रसन्न असं वाटतं. आणि ह्या ज्या उशा दिसतात ना पांढऱ्या कलरच्या, तर ह्या उशासुद्धा मी उन्हामध्ये काही दिवसाआधीच टाकल्या होत्या, म्हणजे मागच्या आठवड्यात. तर त्यामुळे यावेळेस काही मी त्या उन्हामध्ये त्याला थोडंसं वाळत काही घातलं नाही. तर आता पुढच्या वेळेस घालेल छान, जेव्हा असं मस्त ऊन पडेल ना कडक, तेव्हा. तर अशा या उशांनासुद्धा मस्त ह्या कवर घालून घेतल्यात आणि जेवढं माझ्याच्याने झालं आज तेवढं मी काम केलं. कारण मग जास्त काम केलं ना, की थोडा थकवा येतो आणि मग बाकीचे कामं करावे वाटत नाही. तर अशा पद्धतीने मस्त इथे मी बेडशीट घालून घेतली आणि बेड पण छान झाला. आणि मागं मी माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, की जी माझी मेन बाल्कनी आहे म्हणजे हॉलच्या जवळची, तर तिथे ना मस्त नेट लावून घेतलं आणि ही बाल्कनी थोडी ओपनच ठेवली होती. म्हटलं दोन्ही बाल्कन्यांना काय नेट लावावं, तर एका बाल्कनीला लावलं आणि एक ही बाल्कनी तशीच ठेवली.
ती एक बाल्कनी बंद झाल्यामुळे इथे या कबुतरांनी एवढं थैमान घातलं ना, इथे एवढे त्रास देऊन राहिलेत ना ते, की इथेच सकाळ झाली की संध्याकाळपर्यंत इथेच असतात ते आणि त्यांची मस्ती, मारामाऱ्या सगळे इथे असल्यामुळे बाल्कनी एवढी घाण करत आहेत ना ते. तर आता या बाल्कनीचा सुद्धा बंदोबस्त करावा लागेल, नाहीतर काय होईल ना, ते त्यांची रोजचीच सवय होईल. तर हा जो झाडू आहे तो स्पेशल मी बाल्कनी झाडण्यासाठीच केलेला आहे. कारण कधी-कधी काय होतं ना, बाल्कनीमध्ये जरा जास्त घाण असते आणि इथे कबुतरांची विष्ठासुद्धा असते. तर म्हटलं मग घरातला जो झाडू आहे तो आपण इथे वापरल्यानंतर तो आतमध्ये वापरू नये. त्यामुळे हा स्पेशल याच्यासाठीच करून ठेवलेला आहे. आणि छानपैकी संध्याकाळची सुद्धा वेळ झाली तर त्याआधी मस्त ही जी घर स्वच्छ आधी झाडून घेतलं आणि त्यानंतर हॉलमध्ये थोडा वेळ बसले मी आणि खरंच इथे बसले की इतकी मानसिक शांती मिळते ना मला. थोडं सोफ्यावरती बसलं की मी इथे टी व्हीवरती माझा नामजप लावून देत असते मी, तर त्यामुळे वेळ कसा जातो तिथे कळत पण नाही. तर असा माझा आजचा दिवस होता. आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका कृपया करून. कारण अ, तुम्ही सबस्क्राईब केला ना, तर मला आणखी छान मस्त-मस्त नवीन व्हिडिओ बनवावं वाटेल. चला तोपर्यंत बाय.